आणि आता घेऊयात महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेर पैसे वाटल्याचा प्रकार, नारेगाव प्रभाग क्रमांक 9 मधील माध्यमिक शाळेतील बूथ केंद्राबाहेर पैसे वाटपाचा प्रकार, छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये चिठ्ठी घेऊन जाणाऱ्याला पैसे वाटतानाचा व्हिडिओ आल्यानं खळबळ। पुण्याच्या धायरीमध्ये प्रभाग क्रमांक 33 मध्ये पैसे वाटपावरून राडा, तर भाजपचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांमध्ये मारहाण, किशोर पोकळे आणि अपक्ष राहुल पोकळेंमध्ये मारहाण। नागपुरात मुस्लिम लीग आणि बसपाचे कार्यकर्ते आमने-सामने, राणी दुर्गावती शाळेतील मतदान केंद्रावरील ही घटना मतदारांना बीएसपीला मतदान करण्याला भाग पाडत असल्याचाही आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये माजी महापौर अपर्णा डोके यांना विजय करा अशी फेसबुक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल। ईव्हीएम आणि चिन्हासमोरील बटन दाबतानाचा मोबाईल फोटो सुद्धा व्हायरल केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नांदेडमध्ये जिजाऊ महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्यानं गोंधळ, ईव्हीएम मधील तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली। परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक, वंचित उमेदवार पत्नीला भाजप उमेदवारानं कमळाला मतदान करण्यास सांगितल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचं वातावरण, ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार जाधवांची मतदान केंद्राला भेट। अकोल्याच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, काँग्रेस उमेदवाराकडून पंजाला मतदान करा असं सांगितल्याचा प्रकार, तर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर इथली परिस्थिती नियंत्रणात। अकोल्यातल्या एका मतदान केंद्राबाहेर काही लोकांमध्ये हाणामारी, प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्राबाहेरचा मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल। चंद्रपुरात मतदारांना आमिष दाखवल्याच्या मुद्द्यावरून राडा, तर शिंदेची शिवसेना आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हा राडा, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। जळगावच्या आरआर केंद्रावर पुन्हा एकदा बोगस मतदार सापडल्याचा आरोप, अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी बोगस मतदान करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। जळगावच्या आरआर केंद्रावर पुन्हा एकदा बोगस मतदार सापडल्याचा आरोप, अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी बोगस मतदान करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। मालेगावमध्ये एकाच ठिकाणी 800 बोगस मतदान कार्ड्स असल्याचा संशय, तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 200 मतदान कार्डची तपासणी सुरू, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांचं स्पष्टीकरण। अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील बोगस मतदान झाल्याचा आरोप, बोगस मतदान करणाऱ्याला शिवसेना उमेदवारानं रंगेहात पकडलं, एकाच व्यक्तीकडे 50 बोगस आधार कार्ड आढळल्याचा आरोप, मतदान केंद्राबाहेर गोंधळ आणि शिवसेनेच्या समर्थकांकडून घोषणाबाजी। संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये बोगस मतदाराला पकडलं, मुकुंदवाडी मनपा शाळेतील मतदान केंद्रावरील हा प्रकार, मतदान कार्डवर प्रिंट चिकटवलेली असल्याचं उमेदवाराच्या लक्षात आल्यानं हा प्रकार उघडकीस आलाय। जळगावच्या प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, उमेदवार मतदान केंद्रात प्रचार करत असल्याच्या आरोपातनं हा गोंधळ। सोलापूरमध्ये उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांकडून मतदानावर बहिष्कार, तर जुळे सोलापूर या परिसरातील 1500 मतदारांनी बहिष्कार घातला, जोपर्यंत रस्ता करणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याचा त्यांचा इशारा। मतदान केंद्र बदलल्यामुळे विरारमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडाला, तर एकाच कुटुंबातल्या लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र आल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप, तर मनवेलपाडा, फुलपाडा आणि इतर भागातनं सर्वाधिक तक्रारी यामध्ये आल्या। कांदिवलीत मतदान केंद्रावरील मतदारांचं नाव शोधण्यासाठी भाजपच्या ॲपचा वापर, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपच्या ॲपचा वापर झाल्यानं आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचाही आरोप, या घटनेमुळे स्थानिक मतदारांमध्ये तीव्र संताप। अकोल्याच्या हरिहरपेठ भागामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने-सामने, मतदान केंद्रावर 2 गटात वाद, अकोल्यातल्या प्रभाग क्रमांक 17 मधील शिवाजी विद्यालय मतदान केंद्रासमोरची ही घटना। अमरावतीमधील प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा राडा, ईव्हीएम बंद पडल्यानंतर तात्काळ का बदललं नाही म्हणत राडा, पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वांना मतदान केंद्राच्या बाहेर काढलं। जालन्यात बोगस मतदान केल्याच्या संशयावरून मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं, प्रभाग क्रमांक 9 मधील डबलजिन भागातली ही घटना, तर संशयिताला ताब्यात घेत पोलिसांकडून चौकशी सुरू। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावरती राडा, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रातील खोली क्रमांक 1 मध्ये जात शिवीगाळ केली आणि मतदान केंद्रांची तोडफोड सुद्धा केल्याचा आरोप, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांचा हा आरोप।
जळगावातील मतदार केंद्रावर मूळ नावाच्या व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार प्रभाग क्रमांक 7 मधील लुंकड कन्या शाळा या ठिकाणी हा प्रकार उघडकीस. नालासोपाऱ्यातील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये मतदारांच्या मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा, ईव्हीएम मशीन स्लो चालत असल्याच्याही तक्रारी. पुण्यामध्ये बोगस मतदार पकडल्याचा नाना भानगिरे यांचा दावा. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नाना भानगिरे यांचा आरोप. प्रभाग क्रमांक 40 मध्ये बोगस मतदार आणल्याचा दावा, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बोगस मतदार आणल्याचा भानगिरे यांचा आरोप. बोगस मतदानाच्या आरोपामुळे उंदरी गावात गोंधळ. जळगावमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार मयूर कापसे यांच्या घरी पोलीस आल्यानं गोंधळ. पोलिसांनी 2 तास कोणालाही बाहेर पडू न दिल्याचा कुटुंबांचा आरोप, तर तक्रारी आल्यानंतर घरी गेलो होतो, पोलिसांकडून स्पष्ट. अमरावतीमध्ये चुकीच्या पद्धतीनं ईव्हीएम मशीन लावल्या. अ ब कडं अशा पद्धतीनं ईव्हीएम मशीन लावायला हव्या होत्या, मात्र ड क ब अ अशा पद्धतीनं ईव्हीएम मशीन लावल्याचा अभिजित अडसूळ यांचा आरोप. जळगावच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप. जळगावच्या प्रभाग क्रमांक 18 मधील सुप्रीम कॉलनीतला हा व्हिडिओ व्हायरल.